आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज. जयसिंगपूर येथे रविवारी भावना योग शिबिराचे आयोजन. सत्य अहिंसा प्रतिष्ठान ट्रस्ट उदगाव जयसिंगपूर मार्फत मुनिश्री 108 प्रमाण सागरजी महाराज यांनी विकसित केलेल्या भावना योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या रविवार दिनांक 3 मे रोजी सकाळी 8 ते 10 या वेळेत सांगली कोल्हापूर रस्त्यावरील कल्पवृक्ष गार्डन येथे हे शिबिर होणार आहे. ही माहिती जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष शांतीनाथ पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली. पुणे येथील एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजीचे उपाध्यक्ष राजेश जैन याविषयी प्रशिक्षण देणार आहेत. आध्यात्मिक व मानसिक तंत्रज्ञानाद्वारे मन आणि आत्मा यांचा समतोल साधणे, स्वस्थ शरीर, प्रसन्न मन आणि पवित्र आत्मा घडवणे हा या भावना योगाचा मुख्य उद्देश आहे. यानंतर सायंकाळी 5 ते 8 या वेळेत आपुलकी प्रतिष्ठानच्या सूर संगम म्युझिकल ग्रुपच्या अंध कलाकारांचा संगीतमय कार्यक्रम होणार आहे. यामध्ये गायक, वादक, इतर कलाकार हे सर्व अंध आहेत. हिंदी, मराठी भावगीते, देशभक्तीपर गीते, धार्मिक गीते, गझल, कव्वाली आदी गीतांचा समावेश आहे. या दोन्ही कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी डॉक्टर सुरेश पाटील, बी गुरव, हरी जगताप, FY कुंभोजकर आदी उपस्थित होते. जयसिंगपूर वार्ताहर हुसेन शेख. जयसिंगपूरमध्ये येत्या 3 मेमध्ये रोजी सत्य अहिंसा प्रतिष्ठान उदगाव जयसिंगपूर म्हणजे शांतीनाथांचे कल्पवृक्ष सर्वेसर्व आहे, त्यांच्या ह्या ट्रस्टच्या मार्फत हा कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि याच्यामध्ये हा भावना योग शिबिर म्हणून आहे. भावना योग शिबिर म्हणजे सर्वांना माहीत असले, सर्वश्रुत असलेले जैन धर्माचे विद्यासागर मुनी, त्यांचे परमशिष्य प्रमाण सागर महाराज, त्यांनी हा भावना योग हा कन्सेप्ट डेव्हलप केला आहे. आणि हा प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक ठिकठिकाणी, प्रत्येक समाजाच्या लोकांमध्ये हा पसरलेला आहे. आणि याच्यामध्ये स्वतः हे मानसिक आणि आध्यात्मिक संतुलन साधायचं शास्त्र आहे. मन आणि आत्म्याचा समतोल घडवायचा, मन आणि शरीर स्वस्थ ठेवायचं, मन प्रसन्न आणि पवित्र ठेवायचं, हा या भावना योगाचा मूळ उद्देश आहे. आणि ते ह्या माध्यमातून साधत आहे. याच्यामध्ये त्यांनी काय केलं आहे, 5 मिनिटात सकाळी ऊर्जावान व्हावं, सकाळीचा आपला दिवस चांगला जावा यासाठी एक ठेवलेला आहे. नंतर संध्याकाळसाठी एकदा आपण दिवसभरात केलेल्या गोष्टीचं आठवण करायची आणि आपण आज काय चुका केल्या, काय चांगल्या गोष्टी केल्या असेल त्याचं सिंहावलोकन करायचं. आणि त्यानंतर उद्या आपला दिवस कसा चांगला जाईल आणि आपण काय इम्प्रूव्हमेंट सुधारू शकतो स्वतःला. म्हणजे स्वतःचं कल्याण आणि जगाचं कल्याण पण याच्यामध्ये आहे. स्वतःचं शरीर चांगलं ठेवणे, मन चांगलं ठेवणे आणि स्वतःचं कल्याण करणे हे 3 कन्सेप्ट त्याच्यामध्ये आहेत. आणि ते त्यांनी त्याच्यामध्ये साधल्याने लोकांना सांगता येणं शक्य. याच्या माध्यमातून बऱ्याच लोकांचे मानसिक शारीरिक आजार पण बरे झालेत असं लक्षात आलेलं आहे. आणि हा कन्सेप्ट, हा जो प्रकार आहे, वेगवेगळ्या माध्यमातून जवळजवळ 173 देशामध्ये हा आचरण केला जातो आणि त्याचे बऱ्याच लोकांना फायदे झाले. आता त्यांच्या सांगण्यातून असं आलं की काही लोकांचे कॅन्सर देखील कंट्रोलमध्ये आले. म्हणजे चांगले विचार निर्माण झाल्यामुळं त्याचा परिणाम होऊन शरीरावर परिणाम होऊन आजारातून त्याच्याला मुक्ती मिळाली असं पण लक्षात आलेलं आहे. पुरेसं आहे. आणि जयसिंगपूरमध्ये ह्या ट्रस्टच्या माध्यमातून झालं आहे. हे खूप मोठं चांगलं काम आहे. आणि ह्याच्या माध्यमातून जवळपासच्या परिसरातल्या जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यावा. आणि याच्यासाठी राजेश जैन नावाचे ह्यातले भावनाचे समन्वयक आहेत पुण्याचे. ते स्वतः इंजिनियर आहेत, पण त्याचा खूप सखोल अभ्यास केला आहे. आणि ते मार्गदर्शन करण्यासाठी ते 3 तारखेला आपल्याकडे येणार आहे. आणि ते भावना योग, त्याच्या मागचा कन्सेप्ट, ते कसं करावं, कुठल्या वेळी करावं, ह्या सगळ्या गोष्टीचा ते खुलासा करतील. आणि त्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यावा आणि आपलं स्वतःचं कल्याण साधावं असा कन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये काय कुठल्याही प्रकारची फी, कुठलं देणं घेणं काही नाही. हे सगळं मुक्त प्रवेशाने सर्व धर्मियांसाठी खुला आहे. कुणाच्या धर्माशी याचं काही बांधिलकी नाही, काय नाही. संध्याकाळी 5 ते 8 पर्यंत या दरम्यान याच ट्रस्ट मार्फत तो कार्यक्रम सूर संगम म्युझिकल ग्रुप संगीत संध्या, सूर संगम म्युझिकल ग्रुप संगीत संध्या हा अंध लोकांचा वाद्यवृंद आहे. आणि ते सगळे आंधळे असून वादक आंधळे आहेत, गायक आंधळे आहेत. त्यांनी अतिशय सुंदरपैकी हा कार्यक्रम बसवला आहे.
आणि खरोखर डोळस माणसं करणार नाहीत एवढ्या उत्कृष्टपणे ते त्याचं सादरीकरण करतात. आणि हा कार्यक्रम पण निश्चितपणे बघण्यासारखा आहे. आणि त्यांच्यासाठी आपल्या लोकांना समजावं, त्यांची संगीत कला आहे आणि त्यांच्या लोकांना ते अगदी रेडीली मान्य केलं आणि ते सगळ्यांनी ॲक्सेप्ट करून त्या दिवशी संध्याकाळी 5 ते 7 आमच्या ह्या लोकांसाठी यायचं ठरवलं आहे. आणि ह्या कार्यक्रमाचा पण तुम्ही आनंद घ्यावा आणि हे लोक काय करू शकतात हे तुमच्या लक्षात येईल. ओके.